Chalo, fine. Very good evening to all my dear friends. See the teachers. Today we are going to start a new topic that is called as WH questions. When we just think about to get start the communication, then one must know at least verbal question and WH questions. Especially when we just think about the question, then there are three categorical questions we have. राइट जब हम क्वेश्चन के बारे में सोचते हैं तब उसके अंदर तीन अलग अलग तरीके से क्वेश्चन होते हैं। एक होता है यस नो टाइप क्वेश्चन, एक होता है यस नो टाइप क्वेश्चन, दूसरा होता है वर्बल क्वेश्चन। अभी यस नो टाइप क्वेश्चन का अगर कुछ आपको एग्जांपल बोला गया तो उसके अंदर हम कह सकते हैं राइट, जैसे कि हैव यू टेकन योर ब्रेकफास्ट, तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट केलेला आहे का? तर आपण उत्तर देऊ शकतो येस ऑर नो। जर ब्रेकफास्ट केलेला असेल तर तुम्ही म्हणाल येस, नसेल केला तर तुम्ही म्हणणार आहे नो। तुम्ही मुलांना प्रश्न विचारता वर्गामध्ये, हॅव यू कम्प्लीटेड युअर होमवर्क, तुम्ही तुमचं होमवर्क पूर्ण केला आहे का सगळ्यांनी? सो येस टीचर, नो टीचर, दिस काइंड ऑफ आन्सर्स दॅट दे आर गिविंग means what that it is called as yes no type questions, where the answer would be an yes or no. Second thing, verbal question. Verbal question means what? The question those who starts with helping verb. The question those who are getting start with helping verb like am, is, are, have, has, was, were, do, does, did, shall, will. All this kind of helping verb are being used at the starting point of verbal question. आज तक हमने जितने भी टेंसेस सीखे हैं, जितने भी बेसिक कंसेप्ट सीखे हैं, उन सारे कंसेप्ट और सारे टेंसेस के जो भी क्वेश्चन हम बना रहे थे, इंट्रोगेटिव जो स्टेटमेंट बना रहे थे, ये सारे के सारे वर्बल क्वेश्चन है। जैसे कि मैं आपको पूछ रहा हूं, विल यू कम टू द क्लास टुमारो, क्या आप कल क्लास को आओगे? तो मैंने इसके अंदर विल यूज किया है। मैंने आपको सवाल पूछा, डू यू नो समथिंग अबाउट शेख हसीना जी, तो यहां मैंने आपको डू यूज कर दिया है। मैंने आपको नेक्स्ट सवाल पूछा, आर यू रेडी टू लर्न द डब्ल्यूएच क्वेश्चन, तो यहां पर मैंने आर यूज कर दिया। सो जहां कहीं पर हम इस सवाल पूछते हैं और वहां पर अगर हेल्पिंग वर्ब शुरू में लेते हैं, so it means what that the statement belongs to the verbal question. And at the end when we just think about the WH question, then you know very well that the question which gets starts with WH word. अभी बहुत सारे लोगों का कहना है WH word यानी वो WH से ही शुरू होना चाहिए। नहीं, there are some categorical things what we have. WH क्वेश्चन के अंदर कुछ कैटेगरिकल थिंग्स होते हैं। अब हम कैटेगरी के साथ ही सीखेंगे ये सब चीजें, एकदम लाइव और प्रॉपर तरीके से सीखो। आपको आता है फिर भी समझ लो, राइट? सिखाने में काम आएगा, इस मेथड से जाएंगे तो ज्यादा बेटर रहेगा। और स्पेशली अगर बच्चों को सिखाना है तो कभी इतनी सारी चीजें एक साथ में मत सिखाना, उसको बाइट बाइट करके सिखाना, है ना? आपण लहान लेकराला अख्खा मोठा गुलाबजामुन तोंडात कोंबतो का त्याच्या? नाही कोंबत, त्याला बाईट्स करून खाऊ घालतो आपण। का बरं? कारण त्याला पचायला सोपं जावं, चावायला सोपं जावं म्हणून। तसंच जसं आपण लेकराच्या खाण्याची काळजी घेतो ना, तसेच त्याच्या बुद्ध्यांकाची पण काळजी घेतली पाहिजे, राईट? तुम्हाला मी माझा एक व्हिडिओ पाठवला होता का? ज्याच्यामध्ये मी टायटलिंग्स केलेलं होतं की आपल्या मुलांचं प्रेशर कुकर करू नका म्हणून, असं काही व्हिडिओ पाठवला होता का तुम्हाला? जाधव ताई? हो सर. पाठवला होता मी, राइट? पाठवलं. हां, जर तुम्ही तो प्रॉपर पाहिला असेल, तर तुम्हाला 100% लक्षात येईल, की आपण आपल्या मुलांचं काय करून बसलोय, राइट? त्याच पद्धतीने सांगतो, की मी जे शिकवतोय तुम्हाला त्याच पद्धतीने मुलांना शिकवायचं नाही. नाहीतर काय तुम्हाला कॉपी पेस्ट करायला आपण एकदम बेस्ट असतो टीचर लोकं. उचललं, खटाक लगेच तिकडे. त्यात काही प्रॉब्लेमच नाही. आपल्याकडे
ते टाचणवही नावाचा एक प्रकार असतो आपल्याकडे, है ना? युजुअली तो मराठी शाळांना खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्याला ते काढावं लागतं ते लेसन सगळ्या गोष्टी भानगडी. मी ते माझ्या घरात लहानपणापासून पाहत आलो ना. ते टाचणवही म्हणजे बरं फार काही नसतं त्याच्यामध्ये. मी पाहायचो असं, की मागच्या वर्षीची वही आई काढायची त्याच्यामध्ये. काहीतरी 2-3 पॉइंट बदलायचे आणि त्याच्यामध्ये ह्या वर्षीच्या वहीमध्ये त्या भरायच्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावर सही घ्यायची. झाला कार्यक्रम टाचणवहीचा. असंच काहीतरी चित्र असतं कॉपी कॅट्स सारखं. सो दॅट शुड नॉट बी देअर. युअर इनोव्हेटिव्ह आयडियाज मस्ट वर्क ओव्हर देअर. तुमच्या नवीन-नवीन आयडियाज त्याला लावा. काही नवीन आयडिया माझ्याकडून घेतल्या तरी हरकत नाही. काही प्रश्न नाही त्यामध्ये. परंतु जसं उचलून तसंच शिकवायचा प्रयत्न केला, की तुम्ही बाउन्स जाणार. कारण त्यांचा बुद्ध्यांक तो नाहीये, हे लक्षात घ्या. फाइन? सो डब्ल्यूएच क्वेश्चन क्या रहता है? डब्ल्यूएच वर्ड से शुरू हो जाता है. व्हॉट, हाउ, व्हेन, हू, देन व्हिच, whose, whom, where, why, how many, how much, how long, how far. इन सारी चीज़ों को जब हम शुरू में यूज़ करते हैं और कुछ सवाल पूछते हैं, तब उसे कहा जाता है डबल एज क्वेश्चन। आपके स्टूडेंट को कुछ भी नहीं आया, तो ये 2 चीज़ें आनी चाहिए, वर्बल क्वेश्चन, डबल एज क्वेश्चन। क्यों? क्योंकि उसको एट लीस्ट समझ में आना चाहिए कि क्वेश्चन क्या पूछा हुआ है एग्जाम के अंदर. काय विचारलंय नेमकं परीक्षेत? हे जर नाही कळालं त्याला, तर सांगा तो काय उत्तर लिहिणार आहे. तुम्हाला सांगू, तुमच्या वर्गात तुम्ही पण ऑब्झर्व्ह करताय आणि मी तुम्हाला सांगतो इथून 70% ते 80% मुलं म्हणजे आत्ताच्या कंडिशनमध्ये स्पेशली इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये म्हणजे नर्मदेतले गोटे असतात. मी तुमच्या सगळ्या शिक्षकांची माफी मागून सांगतोय, पण शाळेतलं माझं ऑब्झर्वेशन आणि कॉलेजमध्ये माझं ऑब्झर्वेशन जे आहे, त्याच्यातून मी तुम्हाला सांगतो, की 70% ते 80% लोकांना काय चाललंय आणि काय चाललंय त्याचा गंधच नसतो त्या फेजमध्ये. त्याचं म्हणणं आई-वडिलांनी आम्हाला शाळेत पाठवलंय, आम्हाला शाळेत यावं लागणार आहे, त्याला काहीच ऑप्शन नाही, त्याचं त्याचं चाललाय कार्यक्रम. परंतु आपल्याला होप सोडून चालणार नाही. आपल्याला आशा सोडून चालणार नाही. मला अजूनही असं वाटतं, की त्या मुलांना पण सगळ्या गोष्टी येतील. कधी? जेव्हा टीचर ॲक्टिव्ह झाला त्या दिवशी. जेव्हा टीचरचं लक्ष हे शिकवण्याकडे आणि नवनवीन गोष्टी मुलांना देण्याकडे लागेल, इन्स्टेड ऑफ टू थिंक अबाउट 30 तारीख कधी होते आणि माझा पगार कधी होतो, याच्यावरचं लक्ष जर आपण थोडंसं कॉन्सन्ट्रेशन या गोष्टींवर केलं, तर मला असं वाटतं, की वर्गातली सिच्युएशन बदलू शकते. आणि मी बऱ्याच वेळेस वयाचा आणि पदाचा मान राखावा म्हणून सांगत असते, की एक्स्ट्रीमली सॉरी जर तुम्हाला त्याच्याबद्दल वाईट वाटत असेल, परंतु मी ग्राउंड रिॲलिटीचा अभ्यास करून तुमच्यासमोर मांडतोय, की आजची परिस्थिती अशीच आहे, की मॅक्सिमम पीपल दोज हू आर जस्ट वर्किंग इन द प्रोफेशनल फील्ड, दे यूजुअली फाउंड दैट कि मेरा 30 तारीख कब कंप्लीट होगा और मेरा पेमेंट मेरे अकाउंट पे किस तारीख को आएगा। मैं यूजुअली एक अलग चीज़ करता हूँ, जहाँ पर भी मैं प्रोजेक्शंस लेता हूँ, राइट? अभी एक प्रोजेक्शन मैंने लिया है समता फाउंडेशन का, उसके अंदर 7-8 लोगों को इंग्लिश पढ़ाना है। उनका पेमेंट मेरे को आ चुका है कल अकाउंट पे। मैंने सोचा है कि इस बार मैं तब तक उसको यूज़ नहीं करूँगा, जब तक उसको 60 डेज़ का सिलेबस कंप्लीट नहीं करूँगा। क्यों? क्योंकि जब तक उनको रिजल्ट नहीं आएगा, विल नॉट यूटिलाइज दैट। हेरंब कुलकर्णी नावाचं एक व्यक्तिमत्व आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं मागे. चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागामध्ये कुठल्यातरी एका गव्हर्नमेंट जिल्हा परिषदच्या झेडपीच्या शाळेमध्ये ते टीचर आहेत. अजूनही त्या शिक्षकाने 5वा वेतन आयोगही घेतलेला नाही. एकमेव शिक्षक भारतातला, ज्याने 5th पे कमिशन पण स्वीकारलेलं नाही. राज्य सरकारला पत्र लिहून 4थ्या पे कमिशन प्रमाणे जेवढा पगार मिळतो तेवढाच तो माणूस घेतो. 5वं, 6वं, 7वं वेतन आयोग त्याने घेतलेलं नाही. कारण त्याचं म्हणणं आहे, जेवढा पगार मला 4थ्या पे कमिशन प्रमाणे मिळतो, तेवढं सुद्धा मी विद्यार्थ्यांना देऊ शकत नाहीये. तर याचा अर्थ मला तो घेण्याचा अधिकार नाही. आणि 7व्या पेचं कमिशन लागलेलं आहे म्हणून 25-25, 50-50 लाख रुपये भरून टीचर होणारे टीचर पण आपण पाहतोय आजूबाजूला. आणि ज्याच्यामध्ये टॅलेंट संपून चाललाय. म्हणून आपल्याला असं करायचं नाही. नाऊ विल जस्ट स्टार्ट द डब्ल्यूएच क्वेशन. आता डब्ल्यूएच क्वेशन शिकत असतानाची सगळ्यात पहिली मेथड, आपलं पेज सेंटर फोल्ड करा. कुठपर्यंत? मार्जिनपर्यंत. प्रॅक्टिकली, राइट? मार्जिनपर्यंत आपलं पेज हे सेंटर फोल्ड करा मस्तपैकी. मार्जिन सोडून द्या. आणि काय करा, एका साइडला पहिल्या साइडला लिहा पार्ट 1, सेकंड साइडला लिहा पार्ट 2. आणि आता मी ज्या पद्धतीने माझ्या स्लाइडवर लिहितोय, त्या पद्धतीने तुम्ही लिहिलत तरी चालेल. काही हरकत नाही. नाऊ आय एम जस्ट गोइंग टू शेअर अ स्लाइड विथ यू.
कुठलाही पाठ कळाला नाही तर मध्येच हँड रेज करून विचारा, बिनधास्त विचारा. I hope that you are getting my screen. Are you getting my screen? Yes, sir. Yes, fine, fine. Everybody, right. I'll just come up in this corner. आता जे पहिल्या साइडला जे कॉलम बनवले ना तुम्ही, तो आपला मध्ये सेंटर फोल्ड केलाय, तो पहिला कॉलम जे त्याला पार्ट 1 लिहिलंय. त्याच्यामध्ये हे शब्द लिहा. हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ फार, ऑब्लिक लाँग, व्हिच आणि हुज. हे 5 शब्द एका साइडला लिहा. लिहिले का? चला, सगळ्यांचे लिहून झाले असतील. ज्यांना असं वाटतंय, की सर आम्हाला याचं थोडंसं मराठीत पण क्लिअर करून द्या फटाफट, फटाफट म्हणजे परत आम्हाला प्रॉब्लेमच नको. तसं तुम्ही सगळेजण हुशार आहात, प्रश्न तो नाही. कारण शिक्षक हा बुद्धिजीवी प्राणी असतो. तो तसा हुशारच असतो. बसणार नसतो. फक्त त्याला स्वतःला हुशार ठेवत राहायचं असतं ट्रेनिंगच्या माध्यमातून. हाऊ मेनी म्हणजे आपण मराठीमध्ये काय म्हणतो? किती. आहे की नाही? हाऊ मेनी म्हणजे किती. हाऊ मेनी म्हणजे किती. या सगळ्या गोष्टींना आपण काय करू, थोडंसं बाजूला काढून घेऊ, म्हणजे आपल्याला शिकायला पण सोपं जाईल. एक काम करूया आपण छानपैकी न्यू स्लाइडच म्हणूया त्याच्यामध्ये. ब्लँक वाली स्लाइड घेऊन टाकू आणि मस्तपैकी हे जे आपले 5 प्रश्न आहे, 5 शब्द आहेत ना, हे आपण तिकडे घेऊन टाकू. कंट्रोल सी आणि या स्लाइडवर येऊन कंट्रोल व्ही करूया. चला, छान. हाऊ मेनी म्हणजे किती. हाऊ मच म्हणजे काय सांगा? हाऊ मच म्हणजे पण कितीसाठी हाऊ मच हाऊ मच म्हणजे पण कितीच. हा. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. हाऊ मच म्हणजे पण किती. थोडं म्यूट राहू द्या आता. हाऊ फार आणि हाऊ लॉंग याचा अर्थ फक्त थोडं म्यूट करा सगळ्यांनी, कारण आपल्याला रेकॉर्डिंग प्रॉपर येईल मग. हाऊ फार किंवा हाऊ लॉंग म्हणजे किती दूर या अर्थाने वापरलं जातं. किती दूर. त्याच्यानंतर विच. विच म्हणजे कोणता, ऑब्लिक कोणती, ऑब्लिक कोणते. या दृष्टिकोनातून आपण विचचा वापर करतो, है ना. विच मूवी, विच फ्लावर, कुठली निर्जीव वस्तू, प्राणी, पक्षी, फळं, फुलं काही विचारायचं असेल तर आपण विचचा वापर करत असतो. आणि हुज. हुज म्हणजे काय? कोणाचा, ऑब्लिक कोणाची, ऑब्लिक कोणाचे. या पद्धतीने कोणाचा, कोणाची आणि कोणाचे या पद्धतीने आपण दाखवण्यासाठी या शब्दांचा वापर करत असतो. ज्या व्यक्तीला प्रॉपर पद्धतीने याचे मिनिंग कळाले, ज्या व्यक्तीला प्रॉपर पद्धतीने याचं स्ट्रक्चर कळालं, तो माणूस प्रॉपर पद्धतीने या सगळ्या गोष्टी शिकू शकतो. आता मी ह्याच 5 शब्दांना वेगळी कॅटेगरी का केली, तर याचे कारण आपण जाणून घेणार आहे. काळजी करू नका. फाईन. त्याच्यानंतर कंट्रोल सी. दुसऱ्या साइडला जे आहे, तर दुसऱ्या साइडला तुम्हाला हे शब्द लिहायचे आहेत. जे उरलेले आहेत. कोणते कोणते? व्हॉट. व्हॉट म्हणजे काय? काय. त्याच्यानंतर व्हेअर म्हणजे काय? कोठे. नंतर हू म्हणजे काय? कोण. हाऊ म्हणजे काय? कसा, कशी, कशी.
आणि कसे. कसे, कसा, कशी, कसे या दृष्टिकोनातून जे वापरलं जातं त्याला आपण हाऊ असं म्हणतो. व्हेन म्हणजे केव्हा. व्हाय म्हणजे का. आणि होम म्हणजे कोणाला. कोणाला. होम जर पाहायला गेलं आपण तर होमचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॅटेगरीज नुसार आपलं वेगवेगळं त्याला करता येऊ शकतं. टू होम, फॉर होम, बाय होम, फ्रॉम होम वगैरे 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 वगैरे. आपण आज आपली फक्त ही डाव्या हाताची जी कॅटेगरी आहे ना लेफ्ट हँडची, हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ लाँग, हाऊ फार, विच आणि हुज, या कॅटेगरीचा फक्त अभ्यास आपण आज करणार आहे. कारण तुम्हाला ते जर प्रॉपर कळालं, तर आज रात्रीतून कमीत कमी 1000 वाक्य तुम्ही लोकांना विचारू शकाल, एवढी कॅपॅसिटी तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते. मी गॅरंटी देतो 1000 वाक्य तुम्ही स्वतःच्या मनाने प्रॉपरली वापरू शकाल आणि विचारू शकाल. काहीच प्रॉब्लेम नाहीये. आताही तुम्ही विचारतात, आताही तुम्हाला सगळ्या गोष्टी छान येतात, काही प्रश्न नाही. परंतु आपण फक्त मी पॉलिश करून देतोय तुम्हाला, बाकी काहीच नाहीये. ठीक आहे? चला फाईन. आता आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. थोडंसं काय करू आपण, की इथलं हे उचलूया. याला म्हणूया कॉपी. इकडं जाऊया. आणि हे जे आहे तर याला कंट्रोल व्ही करून टाकूया त्याच्यावरती. हे पहिलं डिलीटच करून टाकू. डिलीट. आणि हे वाला उचलून घेऊ. इथे ठेवूया. फाईन. आता बघा थोडंसं काही गोष्टींची साईज जरा मोठी करून घेतो म्हणजे तुम्हाला पण समजायला सोपं जाईल. 1, 2, 3. याला ग्रुप करून घेतो. मग आपण याला खाली घेऊन टाकूया. राईट. या ग्रुपची थोडीशी आपण साईज वाढवून घेऊ त्याची. अल्फाबेट्स. येस. ओके. फाईन. नो इश्यूज दॅट. चला नवीनच स्लाइडवर घेऊन टाकूया. कंट्रोल एक्स. न्यू स्लाइड. कंट्रोल व्ही. बघा आता त्याच्यामध्ये वाक्यरचना कशा कशा फास्ट ट्रॅकवर पुढे सांगतात आणि स्ट्रक्चरल फॉर्मेशन काय असतं त्याचं ते पण समजून घेऊया आपण. म्हणजे तुम्हाला करायला पण थोडंसं सोपं जाईल पुढच्या फेजमध्ये. राईट. ओके. बघा सगळ्यात पहिले लक्षात ठेवा की हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ फार, हाऊ लाँग हे जे काही शब्द आहेत, या सगळ्या शब्दांचा ज्या काही रचना आपण पाहतो त्या सगळ्या रचना जर आपण ऑब्झर्व केल्या तर या सगळ्या रचना ज्या आहेत तर त्या थोड्याशा वेगळ्या अँगलने आपल्याला पाहायला मिळू शकतात. राइट. इसको थोड़ा नीचे खींच लेते हैं. ओके फाईन. बघा आता हाऊ मेनीचं जेव्हा वाक्य बनवणार तुम्ही, हाऊ मचचं वाक्य बनवणार आहे किंवा हाऊ फारचं वाक्य बनवणार आहे, व्हिच बनवणार आहे, हुज बनवणार आहे, तेव्हा स्ट्रक्चरल फॉर्मेशन काय असतं? जसं आपण टेन्सेस शिकत असताना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस एमिजार प्लस व्हीआयएनजी प्लस ऑब्जेक्ट असं पाहिलं. तर याच्यात कसं असतं बघा, सगळ्यात पहिले डब्ल्यूएच वर्ड लागतो. काय लागतो? डब्ल्यूएच वर्ड. बघा इथं हाऊ फार खाली लागले बघा, हाऊ फार. त्याच्यानंतर बघा ऑब्जेक्ट लागतो, ऑब्जेक्ट. आता या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट काय बघा, युअर होम म्हणजे तुझं घर. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब लागतो बघा. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? इज. इज हा हेल्पिंग वर्ब आहे. नंतर ऑब्जेक्ट टू लागतं याच्यामध्ये. त्याला आपण म्हणतो की फ्रॉम धिस प्लेस वगैरे जे काही उरलेला कार्यक्रम आहे तो आपण त्याच्यामध्ये लावू शकतो. काही प्रॉब्लेम नाही तसा. ठीक आहे? फाईन. आता याचं मराठीतल्या पण प्रोसेस आपण प्रॉपर पद्धतीने समजून घेऊ.
इथं क्वेश्चन मार्क लावणं गरजेचं आहे. हाऊ फार युअर होम इज फ्रॉम धिस प्लेस, राईट? या ठिकाणाहून तुझे घर किती दूर आहे? दूर आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, की तुमची शाळा तुमच्या घरापासून किती दूर आहे? किंवा तुमचं घर तुमच्या शाळेपासून किती दूर आहे? असं विचारलं होतं, है ना? मग किती दूर आहे या दृष्टिकोनातून जेव्हा आपल्याला सांगायचं असतं, तेव्हा आपण काय वापरतो? हाऊ फार किंवा हाऊ लाँग वापरू शकतो. आता इथं मी जे तुम्हाला वाक्य विचारलं होतं, ते पण मी इथे सांगणार आहे तुम्हाला. राइट? हे थोडंसं हे बघा पुढचं वाक्य. हाऊ लाँग युअर कॉलेज इज फ्रॉम युअर होम? राइट? याचा अर्थ काय होतो? तुमचं कॉलेज तुमचं कॉलेज तुमच्या घरापासून किती दूर आहे? युज्युअली जर आपण पाहायला गेलं याच्यामध्ये, तर नेहमी लक्षात ठेवा, की आपल्याला एखाद्या गोष्टीला एखाद्या ठिकाणापासून दूर अंतरावरती आहे, तर ते दाखवण्यासाठी किंवा ते विचारण्यासाठी आपण हाऊ लाँग आणि हाऊ फार याचा उपयोग करू शकतो. परंतु स्ट्रक्चरल फॉर्मेशन जेव्हा लक्षात घ्यायचं असतं, तेव्हा बघा, ह्या हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ फार, हाऊ लाँग आणि व्हिच आणि व्हूज या 5 कॅटेगरीच्या वाक्यरचना नेहमी याच स्ट्रक्चरमध्ये येणार. डब्ल्यूएच वर्ड लागणार, मग ऑब्जेक्ट लागणार, मग हेल्पिंग वर्ब लागणार, मग ऑब्जेक्ट टू लागणार त्या प्रोसेसमध्ये. राइट? युज्युअली जर आपण पाहायला गेलं, तर याच्यामध्ये या रचना याच पद्धतीने होतात. ओके. याच्यामध्ये आपण युज्युअली कर्त्याचा भाग फार कमी वेळेस वापरतो. रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये याचा वापर होतो. म्हणून तिथे आपण त्यात घेतलेलं नाहीये. तर याचा एक छोटासा स्क्रीनशॉट जर तुम्हाला वाटला तर काढून घ्या. काही प्रॉब्लेम नाहीये. थोडंसं लाईव्ह त्याला आपण शिकवण्याचा प्रयत्न करतोय. अजून मी तुम्हाला प्रॅक्टिकली वाक्य विचारणार आहे. याचा स्क्रीनशॉट काढला तरी चालेल किंवा हे खालचा जो भाग आहे, फक्त स्ट्रक्चरल फॉर्मेशनने एक उदाहरण लिहून घ्या. स्ट्रक्चरल फॉर्मेशन आणि एक उदाहरण लिहून घ्या. वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यावरती आपण लाईव्ह वाक्यरचना पाहणार आहोत आणि त्या करून पण घेणार आहोत. कारण शेवटी लाईव्ह करून घेण्यावर आज फक्त आपण एवढ्या 5च कॅटेगरीवरती काम करणार आहे. हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ लाँग, हाऊ फार, व्हिच आणि व्हूज 5 प्रकारच्या कॅटेगरीवरतीच काम करायचं आपल्याला आज. बाकी काही करायचं नाही. फाईन, बिनधास्त लिहून घ्या. ऑलरेडी हा वरचा पार्ट तर तुमचा लिहून झालेलाच असेल, त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाहीये. त्याला थोडंसं वर सरकवतो. त्याच्यानंतर तुमचं स्ट्रक्चर जे असेल, तेवढं स्ट्रक्चर जर तुम्हाला लिहायचं असेल, तर फक्त स्ट्रक्चर वर केलंय मी त्याला. त्याच्यानंतर आपलं हे पुढचं वाक्य आहे. वाक्य नंबर 1. त्याच्यानंतर हे आपलं पुढचं वाक्य आहे. वाक्य नंबर 2. त्याच्या खालीच घेऊया आपण. राइट, फाईन. हाऊ फार, हाऊ लाँग. याच्यानंतर मी तुम्हाला हाऊ मेनी, हाऊ मचचं पण एक उदाहरण सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्याच कॅटेगरीच्या माध्यमातून तुम्हाला पुढे नेता येईल आपल्याला. दुसरं वाक्य झालं आपण थोडंसं थर्ड नंबरचं वाक्य पाहूया याच्यामध्ये अजून एक. हाऊ मेनी. बघा. आता इंग्लिश लागेल ना. हां, ठीक आहे. हाऊ मेनी कार्स हाऊ मेनी कार्स डू यू हॅव? डू यू हॅव? हाऊ मेनी कार्स डू यू हॅव? तुझ्याकडे किती गाड्या आहेत? किती गाड्या
गाड्या. गड्या झालं ना ते. गाड्या. राईट आहेत. एंटर. आता बऱ्याच वेळेस प्रश्न काय असतो, की हाऊ मेनी कधी वापरायचं आणि हाऊ मच कधी वापरायचं? ते मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. काही प्रश्न नाही त्यामध्ये. परंतु या गोष्टी समजून घ्या, की आपल्याला नेमकं कसं आणि काय करता येऊ शकतं त्यामध्ये. हाऊ मेनी कार्स डू यू हॅव? आता हाऊ मचचं एक उदाहरण पाहू आपण. नंबर 4 बघा. हाऊ मच नॉलेज हाऊ मच नॉलेज डू यू हॅव? डू यू हॅव? मराठी लिहित असताना आपण म्हणणार आहे, तुमच्याकडे किती ज्ञान आहे? तुमच्याकडे ज्ञान सहज मोजता येत नाही. बरोबर आहे? ज्ञान सहज मोजता येत नाही. आणि म्हणून आपण त्याला हाऊ मच वापरतो. तुमच्याकडे किती ज्ञान आहे? हाऊ मच नॉलेज डू यू हॅव? राइट? बघा आपण इथे हाऊ फार, हाऊ लाँग, हाऊ मेनी, हाऊ मच या 4 कॅटेगरीच्या वाक्यरचना पाहिल्या. गेटिंग? आता आपण याच मीटिंगला परत कंटिन्यू करतोय, परंतु नवीन मीटिंगच्या माध्यमातून. कारण आपल्याला 1च मिनिट राहिलाय. पुढचा आपल्याला कमीत कमी 20-25 मिनिटाचा भाग प्रॉपर पद्धतीने समजून घ्यायचा. कारण या 5 कॅटेगरीवर प्रॅक्टिस झाल्याशिवाय आज मी सेशन बंद करणार नाही. चलो थँक यू व्हेरी मच. आपण परत इमिजिएट दुसऱ्या मीटिंगमध्ये भेटतोय लगेच. त्याच्यामुळं सगळ्यांनी पटकन जॉइन व्हा. कोणीही मिस आउट करू नका. आज तुम्हाला सगळ्यांना या गोष्टी अजून सोप्या पद्धतीने मला करून सांगायच्या आहेत. सो विल डेफिनेटली गो फॉर. थँक यू. लगेच इमिजिएट जॉइन व्हा. शेअरिंग थांबवतोय मी इथे. राइट, फाईन.